नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ॲक्ट इन्वेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर आजपासून आपण टेक्निकल ॲनालिसिसला सुरुवात करणार आहोत. मागील व्हिडिओजमध्ये आपण फंडामेंटल ॲनालिसिस डिटेलमध्ये शिकलेले आहे. ते व्हिडिओज जर पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचे शेअर्स बाय करण्याआधी कंपनीचे ॲनालिसिस करणे आवश्यक असते. आता ॲनालिसिस करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरं टेक्निकल ॲनालिसिस. दोन्ही पण पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत, कारण फंडामेंटल ॲनालिसिस तुम्हाला कंपनीचा स्टॉक का बाय करायचा ते सांगते आणि टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला कंपनीचा स्टॉक कधी बाय करायचा हे सांगते. फंडामेंटल ॲनालिसिस फायनान्शियल स्टेटमेंटच्या आधारावर केले जाते, तर टेक्निकल ॲनालिसिस चार्टच्या आधारावर ते केले जाते. त्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस इन्व्हेस्टमेंटसाठी केले जाते, तर टेक्निकल ॲनालिसिस मोस्ट ऑफली ट्रेडिंगसाठी केले जाते. आता यामधील फंडामेंटल ॲनालिसिस आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहे आणि आता आपण टेक्निकल ॲनालिसिस कसे करायचे ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो त्यावेळेला फक्त आपण प्राईस बघून बाय करतो आणि शॉर्ट टर्ममध्ये आपण जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. परंतु शॉर्ट टर्ममध्ये कोणत्याही स्टॉकची प्राईस खूप फास्ट मूव्ह होत असते. त्यामुळे आपल्याला कसे समजेल की कोणत्या वेळी कोणत्या प्राईजला आपल्याला ट्रेड घेतला पाहिजे. तर एक्झॅक्टली या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिसला डिझाईन केलेले आहे. टेक्निकल ॲनालिसिसच्या मदतीने आपण जुन्या प्राईस मुवमेंटवरून स्टॉकची फ्युचर प्राईस काय असेल याचा अंदाज लावू शकतो. यासाठी 4 गोष्टी वापरल्या जातात: ट्रेड ॲनालिसिस, सपोर्ट अँड रेजिस्टन्स, चार्ट पॅटर्न आणि इंडिकेटर्स. या 4च गोष्टी टेक्निकल ॲनालिसिसमध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हे 4 पॉईंट आपण व्यवस्थितपणे एक एक करून पाहणार आहोत. यामधील पहिला पॉईंट आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तो आहे ट्रेंड ॲनालिसिस. तर मित्रांनो, कोणत्याही स्टॉकची किंवा इंडेक्सची प्राईस ही नेहमी एका ट्रेंडमध्ये मूव्ह करत असते. मग ट्रेंड म्हणजे काय? तर सिंपल आहे. मला सांगा, मार्केट जर वर जात असेल तर ते असं जातं का किंवा असं खाली येतं का? असं कधी तुम्ही बघितलं आहे का की एका सरळ रेषेत मार्केट वर गेलं आहे किंवा खाली आलं आहे? तर नाही, असं पॉसिबलच नाही. कारण मार्केट ज्यावेळेला वर जातं त्यावेळेला ते थोडं वर जातं, परत थोडी खाली येतं, परत थोडं वर जातं, परत खाली येतं. तर असं करत करत बाय सेल करत करत मार्केट वर जातं किंवा ते खाली येतं. तर याला मार्केट ट्रेंड बोललं जातं. त्यानंतर ट्रेंड हे 3 प्रकारचे असतात: अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज. यामधील पहिल्यांदा आपण अप ट्रेंड पाहूया. आता इथे बघा, तुम्हाला काय दिसतंय? मार्केट पहिल्यांदा इथून इथं गेलं आणि इथून खाली आलं, म्हणजे हा आपला हाय झाला. त्यानंतर ते खाली येऊन परत इथून वर गेलं, म्हणजे हा आपला लो झाला. त्यानंतर आता परत इथून मार्केट वर गेलं आणि इथून खाली आलं, म्हणजे हा आपला दुसरा हाय झाला. त्यानंतर इथंपर्यंत खाली येऊन परत इथून मार्केट वर गेलं, म्हणजे हा आपला दुसरा लो झाला. सेम त्यानंतर मार्केट इथे गेलं, हा हाय झाला, परत खाली आलं, हा लो झाला, परत वर गेलं आणि परत खाली आलं. आता इथे बघा, प्राईस वर जाताना प्रत्येक वेळी जो हाय बनलेला आहे तो आधीच्या हायपेक्षा वर बनलेला आहे. म्हणजे हा फक्त हाय नाही तर हा हायर हाय बनेल, कारण तो जुन्या हायपेक्षा वर जातोय. सेम हा पण हायर हाय, हा पण हायर हाय आणि हा पण हायर हाय बनेल. म्हणजे प्रत्येक वेळेला प्राईस नवीन हाय बनवत जाते. त्यानंतर आता इथे लोसुद्धा वर जाताना दिसतोय की खाली जाताना? तर वर जाताना. वर म्हणजे त्याला आपण हाय बोलतो. तर हा लो आधीच्या लोपेक्षा वरती बनलेला आहे, त्यामुळे आपण त्याला हायर लो बोलतो. सेम हा पण हायर लो, हा पण हायर लो आणि हा पण हायर लो. तर प्राईस जेव्हा वर जाते तेव्हा ती हायर हाय आणि हायर लो बनवत वर जाते. तर या ट्रेंडला अप ट्रेंड बोललं जातं, कारण इथे प्राईस एका ट्रेंडमध्ये वर जात आहे. आणि अप ट्रेंडमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत? तर हायर हाय आणि हायर लो. हे तुम्हाला चार्टवरती नेहमी दिसेल. आपण नंतर चार्टवरती बघणारच आहोत. इथंपर्यंत समजलं असेल. त्यानंतर अप ट्रेंडच्या ऑपोजिट कोणता ट्रेंड असेल? तर डाऊन ट्रेंड. ज्या प्रकारे अप ट्रेंडमध्ये मार्केट वर जातं त्याप्रमाणे डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट खाली जातं. आता इथे बघा, हा आपला हाय आहे, हा पण हाय आहे, हा पण हाय आहे आणि हा पण हाय आहे. त्यानंतर हा लो आहे, हा पण लो आहे, हा पण लो आहे आणि हा पण लो आहे. आता इथे काय दिसतंय? प्रत्येक जो हाय आहे तो आधीच्या हायपेक्षा खाली बनलेला आहे, त्यामुळे हा लोअर हाय होईल. सेम इथे पण लोअर हाय, इथे पण लोअर हाय आणि इथे पण लोअर हाय होईल. त्यानंतर आता हा लो आहे तो पण प्रत्येक वेळी आधीच्या लोपेक्षा खाली बनलेला आहे, त्यामुळे हा लोअर लो होईल. हा पण लोअर लो, हा पण लोअर लो आणि हा पण लोअर लो. तर इथे प्राईस ही लोअर हाय आणि लोअर लो बनवत खाली येते, त्यामुळे याला आपण डाऊन ट्रेंड बोलतो. आता याच्यानंतर एक वेळ येते की इथे काय होतं? प्राईस वर जाते आणि हा जो जुना हाय बनलेला आहे याच्या वर प्राईस जाते आणि परत खाली येऊन परत वर जाते. तर जुना हाय इथे तुटलेला आहे, बरोबर? तर याचा अर्थ जो डाऊन ट्रेंड होता तो आता संपलेला आहे आणि आता इथून नवीन ट्रेंडची सुरुवात होण्याचे चान्सेस जास्त आहे.
आणि सेम अप ट्रेंडमध्ये जेव्हा हा लो असा काहीतरी बनेल, म्हणजे जेव्हा हा जुना लो तोडून त्याच्या खाली लो बनवेल, तेव्हा याचा अर्थ असा होतो की आता अप ट्रेंड संपलेला आहे आणि आता इथून नवीन ट्रेंड बनू शकतो. सर्वांना समजलं असेल ट्रेंड कसा चेंज होतो ते. यानंतर आपला तिसरा ट्रेंड आहे साईडवेज ट्रेंड. साईडवेज ट्रेंड म्हणजे मार्केट असं थोडंसं वर जातं, थोडंसं खाली येतं, परत थोडंसं वर येतं, परत खाली जातं आणि अशा प्रकारे काहीतरी मार्केट अडकून राहतं. म्हणजे या एका रेंजमध्ये मार्केट कितीतरी वेळ तिथेच अडकून राहतं. म्हणजे यामध्ये अप ट्रेंड पण नाही आहे आणि डाऊन ट्रेंड पण नाही आहे. त्यामुळे याला साईडवेज ट्रेंड बोललं जातं. यामध्ये हायर हाय किंवा लोअर हाय याची काही भानगड नसते. जो जुना हाय लो आहे त्याच्या आसपासच मार्केट नवीन हाय लो बनवत असते आणि या साईडवेज ट्रेंडमध्ये लोक सर्वात जास्त लॉस करत असतात. पूर्णपणे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडमध्ये कमवलेले पैसे ते साईडवेज मार्केटमध्ये गमवतात. हे तुम्हाला नंतर ऑप्शन ट्रेडिंगच्या वेळी समजेल. त्यानंतर लक्षात असू द्या, प्राईज ही नेहमी 3च ट्रेंडमध्ये मूव्ह करते. मार्केटमध्ये वेगळा असा चौथा कोणताच ट्रेंड नाही आहे. तर ठीक आहे, आता आपण हे ट्रेंड चार्टवरती पाहूया. ओके, तर हा कोणता ट्रेंड आहे? तर हा अप ट्रेंड आहे. प्राईज इथे खालून वर जाताना दिसते. तर हा बघा, हायर हाय, हायर लो, परत हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, अशा प्रकारे मार्केट वर जात आहे. त्यानंतर हा कोणता ट्रेंड आहे? तर हा साईडवेज ट्रेंड आहे. कारण प्राईस खूप जास्त वर पण जात नाही आहे आणि खूप जास्त खाली पण जात नाही आहे. एका जागेवरती अडकून आहे. त्यानंतर हा कोणता ट्रेंड आहे? तर डाऊन ट्रेंड आहे, कारण प्राईस इथून खाली जाते. ठीक आहे, तर हे 3 ट्रेंड आपण बघितलेले आहेत. इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल. आज आपण इथे थांबणार आहोत. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.